पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथील हॉटेल अशोकासमोर मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात 13 वर्ष गौरी उर्फ आरती महेश नेजे राहणार कनेरीवाडी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अपघातात रणजित रमेश तबकदार वय वर्ष 32 व पृथ्वीराज रणजित तबकदार दोघेही राहणार कनेरीवाडी गंभीर जखमी झालेत। घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की कोल्हापूरकडून कागलकडे येणारी स्विफ्ट कार MH12 HZ 2176 ने हॉटेल अशोकासमोर भरधाव वेगाने येत पाठीमागून स्प्लेंडर दुचाकी MH9 EX 3824 ला जोरदार धडक दिली। धडकेमुळे दुचाकी स्वार रस्त्यावर फेकला गेला। धक्का इतका जोरदार होता की पृथ्वीराज थेट रस्त्याच्या बाजूला उडून गेला, तर रणजित व गौरी गंभीर जखमी झाले। अपघातानंतर तात्काळ उपचारासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र गौरीचा मृत्यू झाला। या अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल स्विफ्ट कार चालक रितेश प्रकाश जगताप राहणार कागल यांच्या विरुद्ध कागल पोलीस स्थानकात निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस रमेश तावरे करीत आहेत। हा अपघात महामार्गावर सुरक्षित वाहतूक व्यवस्थेची गरज अधोरेखित करतोय।